मित्रांनो, हा बघा आमच्या शेतावर सर्प आलेला, म्हणजे धामण बोलतात त्याला, आमच्याकडे आंधळी बोलतो आम्ही. हा बघा, हा जिवंत आहे तो आम्ही शेतावर आता त्याला आमच्या कसं जुने लोक हे एखादं जनावर दिसलं का मारून टाकायचं. आता हे काचळलेलं वाटतं आहे, तसं जखमा पण आहे त्याच्या अंगावर. त्याला आता आम्ही नेऊन आणि जंगलात सोडतो. बघा, तर आत्ताच्या मुलांनी असा विचार केला पाहिजे, काही कुठली जनावर हे दिसलं का लगेच मारलं नाही पाहिजे. त्याची साईज बघा, नाही करता 8-9 फूट असेल ते. बघा, तर मी त्याला नेऊन सोडतो जंगलात. एवढा वजन आहे का मला काठीने उचलत पण नाही. दिसेल कसं, माझ्याकडे फक्त मोबाईल आहे. जंगलात नेऊन सोडून देऊ. अरे बाबा, इकडे जिवंत आहे तो, त्याला आपण काहीच नाही केलेलं. इकडे सोडस. एवढा मोठा आहे सर्प, बिनविषारी असतो हा. मग जिवंत आहे तो अजून. नाही करता 8-9 फूट असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 8-9 फूट आरामात असेल. चला, तर जनावर आलं तर मारू नका. बघा कुठले जात आहे, काय आहे, विषारी आहे बिनविषारी. जिवंत आहे त्याचं. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, सर्प आपण सोडून आलेलो आहेत तिकडे त्या साईडला जंगलामध्ये. बघा तिकडे, तिथेच आहे अजून. तो जाईल तो, कारण तो ना त्याने काच टाकली असेल, ते बोलतात ना काचोळी टाकतात तसं, त्याच्यामुळे तो पळत नाही. मग मी पण विचार केला, म्हणजे आमचे घरचेच म्हणत होते का त्याला मारू, तर म्हटलं नको. आधी त्याच्या जीवात काय नाही मिळत. जेमतेम तो आला आहे, तर त्याला आपण काय मारून, म्हटलं त्याला बिनविषारी पण आहे, तर देव सोडून आम्ही तो सोडून दिला.